अभिमन्यू गर्भसंस्कार हेच नाव का ठेवलेत? अभिमन्यूची ही जी कथा आहे, पौराणिक संदर्भ आहे, तो गर्भसंस्कारचा सर्वश्रुत उदाहरण आहे आणि हे लगेच लोकांना कळतं. डोहाळ जेवण जे करतात 7व्या महिन्यात, त्या संदर्भात तुम्ही खूप एक गमतीशीर किस्सा सांगितलेला आहे. तो डोहाळ जेवणामध्ये एक फोटो काढला जातो, एक धनुष्यबाण बनवला जातो फुलांनी वेढलेला आणि मग ती गर्भवती ती आपल्या हातामध्ये घेऊन फोटो काढते. तर मुळात तुम्ही धनुष्यबाणाला फुलामध्ये सजवलंय तर मग फुलकुमारच भेटतील तुम्हाला. बऱ्याच जणांना ना गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र ऐकणं किंवा म्युझिक ऐकणं, तर व्हॉट एक्झॅक्टली इज गर्भसंस्कार? गर्भसंस्कारमध्ये मंत्र ऐकणं, संगीत ऐकणं हे महत्त्वाचं आहे. मात्र तो गर्भसंस्कारचा एक छोटासा पार्ट झाला. मात्र फक्त संगीत आणि मंत्र नाही, तर बाळाचा संपूर्ण स्वभाव, त्याचं संपूर्ण जीवन. आम्ही असं एक वाक्य म्हणतो नेहमी की अभिमन्यू गर्भसंस्कार अर्थात आई आपल्या हाताने आपल्या बाळाचं आयुष्य स्वतः लिहिते आणि आईने लिहिलेलं आयुष्य जगामध्ये कोणतीही ताकद बदलू शकत नाही.